नाशिकमध्ये कॉर्पोरेट जिहाद अमरावतीत अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता यवतमाळच्या राळेगाव मधून धक्कादायक घटना समोर आली आहे। गेल्या 6 महिन्यात तब्बल 34 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत आणि या मुलींची वेश्या व्यवसायासाठी मुंबई पुण्यासोबतच बाहेरच्या राज्यातही विक्री केली जात असल्याचा आरोप भाजपने केलाय। एवढंच नाही तर या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय भाजपने व्यक्त केलाय। भाजपचे नेते फक्त आरोप करूनच थांबले नाही तर त्यांनी मुलींना कशा पद्धतीने फसवलं जातं आणि त्यांची कशी विक्री केली जाते त्याबाबत रॅकेट कसं सक्रिय आहे त्याचा कच्चा चिठ्ठाच एका मुलीनं तिच्या प्रियकरासोबत बोलताना उघड केल्याचं सांगत त्या संदर्भातील कथित कॉल रेकॉर्डिंगही भाजपनं जारी केली आहे। खरं तर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावसह आदिवासी तालुक्यातून पैशांची लालच दाखवून अल्पवयीन मुलींची विक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। त्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री अशोक उईकेंनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले आहेत। त्यानंतर पोलिसांनी माध्यमांसमोर येत वस्तुस्थिती मांडली आहे। खरं तर राज्यात कथित लव्ह जिहादचं हे प्रकरण पहिलंच नाही। राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे। नाशिकच्या आयटी कंपनीत मुलींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर केल्याचं समोर आलंय, तर परतवाडामध्ये अयान अहमद या 19 वर्षीय तरुणाने 8 मुलींचं लैंगिक शोषण करतानाचे 135 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत। तर पालघरमध्ये सिकंदर शेख नावाच्या व्यक्तीनं अजय म्हस्के नावानं 29 वर्षीय महिलेचं शोषण केल्याचं समोर आलंय। राळेगावमधील प्रकरणाचं गांभीर्य पाहता 34 अल्पवयीन मुलींचा शोध व्हायला हवा। एवढंच नाही तर मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा शोध घेऊन त्यांचाही पर्दाफाश करण्याची गरज आहे। पुढे या प्रकरणात काय नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।